आज अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष बीडकडे लागलं, कारण बीडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज दौरा होता। आज मात्र ते दौऱ्यावर गेलेले असताना शासकीय निवासस्थानी सकाळी मराठा समाजाचे काही कार्यकर्ते तिथे पोहोचले त्यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर आणि जोरदार घोषणाबाजी त्यांनी करायला सुरुवात केली। अजित पवार न्याय द्या अशी घोषणा ते करत होते। शिवराज दिवटेला न्याय द्या अशी घोषणा ते करत होते। परळीमधली गुंडगिरी पूर्णपणे संपवून टाका अशी घोषणा ते करत होते। याला पार्श्वभूमी तुम्हाला लगेचच कळलं असेल। शिवराज दिवटे याला मारहाण करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। तो व्हिडिओ ज्यांनी मारहाण केली त्यांनीच चित्रित केलेला होता। 10 ते 12 मुलांचं टोळकं ज्यांनी त्याचं अपहरण केलं आणि त्याला मारहाण केली। बीडमध्ये एका अज्ञात ठिकाणी त्याला नेलं गेलं त्या शिवराज दिवटेला आणि त्याला मारहाण करण्यात आली। एवढंच नव्हे, त्याला लाथाबुक्क्यांनी काठ्यांनी मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर त्याला प्रत्येकाच्या पायावर नाक घासून सॉरी सुद्धा म्हणायला सांगितलं गेलं। आता नेमकं शिवराज दिवटेने असं काय केलं की त्याला मारहाण करण्यात आली, त्याचं अपहरण करून त्याला इतकं बेदम मारलंय, त्याला सॉरी म्हणायला भाग पाडलाय, हे तपासांती समोर येईल। मग अजित पवार बाहेर आले गेटच्या आणि अजित पवारांनी त्या सगळ्या जमलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला। त्यांनी अजित पवारांनी स्वतः त्या सगळ्यांशी संवाद साधला, त्यांना आश्वस्त केलं की शिवराज दिवटेला न्याय मिळेल, जे कोणी दोषी असतील या प्रकरणात त्याच्यावर कारवाई मी केली जाईल। मी कधीही जातीपातीच्या राजकारणामध्ये अडकलेलो नाही, त्यामुळे कुणालाही वाचवण्याचा प्रयत्न मी यातून करणार नाही। किंबहुना तुमच्या समोरच मी पोलिसांना आता सांगतो आहे, आदेश देतो आहे की सगळ्याच्या सगळ्या आरोपींना अटक करा। आतापर्यंत 7 ते 8 आरोपी अटक झालेले आहेत, अजून 2 ते 3 आरोपी उरले आहेत, त्यांचाही तपास केला जातो आहे। ते या मारहाणीच्या घटनेनंतर फरार आहेत अशी माहिती मिळते आहे। पोलीस त्यांचाही शोध घेत आहेत। महत्त्वाची गोष्ट या सगळ्यातली अशी की याला जातीपातीच्या राजकारणाची सुद्धा एक किनार आहे। बीडमध्ये मधल्या काळामध्ये खूप मोठा संघर्ष 2 समाजांमध्ये निर्माण झालेला होता आणि त्या संघर्षातूनच वारंवार अशा घटना घडतायत का याकडे सुद्धा लक्ष द्या अशी या सगळ्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी विनंती अजित पवारांना केली। आता उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार यावर कशा प्रकारे प्रतिसाद देतात, प्रतिक्रिया देतात आणि किती लवकर शिवराज दिवटेच्या आरोपींना अटक होते हे बघणं महत्त्वाचं आहे। पण या सगळ्या मारहाणीच्या घटनांच्या मुळाशी जाणंही तितकंच गरजेचं आहे। तुम्हाला अजून काही बीडमधल्या वातावरणाविषयी काही माहिती द्यायची असेल तुम्ही कमेंटमध्ये ती नक्की द्या। त्याविषयी सुद्धा व्हिडिओ बनवून त्याविषयी सुद्धा बातमी करून ती वरिष्ठांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न राहील।